सोलापूर आणि बाजार समितीत आज मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्यात दोन घटनांनी दिलीप माने यांची डोकेदुखी वाढवली आहे। त्या घटना कोणत्या आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबी चिंचोळी येथील सोसायटी संचालक पीरप्पा घंटे यांनी दिलीप माने यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली आहे। त्यांचा आरोप आहे की माने हे विकास सोसायटीचे थकबाकीदार आहेत। सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73 नुसार अशा व्यक्तींचा उमेदवारी अर्ज नामंजूर होऊ शकतो। जर ही हरकत ग्राह्य धरली गेली तर माने गटाला मोठा धक्का बसू शकतो। दिलीप माने यांना दुसरा मोठा धक्का सुभाष देशमुख यांच्या भूमिकेमुळे बसण्याची शक्यता आहे। विधानसभेसाठी माने गटाने देशमुखांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे आता देशमुख माने यांना बाजार समिती निवडणुकीत मदत करतील अशी अपेक्षा होती। मात्र देशमुख यांनी आता मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपच्या उमेदवाराला संधी मिळायला हवी असे स्पष्ट केले आहे। माने हे अद्याप काँग्रेसमध्येच आहेत। त्यांनी भाजपमध्ये किंवा इतर कोणत्याही पक्षात अधिकृत प्रवेश केलेला नाही। हे पाहता देशमुख पलटी मारणार का याची धास्ती माने गटाला लागली आहे।